नमस्कार. आज आपण पुन्हा बनवतोय आपला पारंपरिक असा पदार्थ वांग्याचं भरीत, तेही अगदी 5 मिनिटाच्या आत. मस्त चमचमीत वांग्याचं भरीत बनवूया. त्यासाठी आपण आज घेणार आहोत एक हिरवं वांग. ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. असं हिरवं वांग घेतलं आहे आणि त्याला मस्त असं तेल लावून घेतो आहे सगळीकडे. छान असं चोळून घ्यायचं हाताने. चोळल्यानंतर त्याला आपल्याला भाजायचं गॅसवरती. तुम्ही ते मायक्रोवेव्हमध्ये पण भाजू शकता. छान तेल लावलं आहे, गॅसवर आपण भाजायला ठेवलं आहे. ते मस्त आपल्याला सगळ्या बाजूने शेकून घ्यायचं असं छान. बघा छान असं भाजलं गेलं आहे मस्त वांग सगळीकडे. आता आपण याची वरचं कवर काढणार आहे भाजलेलं. याच्यासाठी एक टीप देते मी तुम्हाला. हे जर तुम्ही वांग पाण्याच्या खाली धरलं तर त्याचं कवर पटापट निघतं. असं छान कवर निघते आपलं. सगळं असं आपण काढून घेतलेलं आहे. नंतर एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला. खूप काही गोष्टी लागत नाही याला. अगदी कमी साहित्यामध्ये छान असं वांग्याचं भरीत तयार होतं. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. असा वांगा चिरून घेतला आणि नंतर आपण या वांग्याला असं स्मॅश करून घेणार आहे हातानेच. लगेच होतं ते. कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकलंय थोडंसं. आपण आता फोडणी देणार आहे त्याला. मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की आपण हिंग टाकणार आहे. नंतर कांदा टाकलाय. कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट करायचा आहे, खूप असा परतून नाही घ्यायचा. असा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहे. आणि हिरवी मिरचीचा ठेचा, जो लसूण आणि मिरचीचा ठेचा केला आपण, तो घातलाय. थोडी हळद घातली आहे. आणि कांद्याची पात असेल तर घालायची, नसेल तर नाही घातली तरी चालते. माझ्याकडे होती थोडी, ती मी चिरून अशी घातली. आणि जे वांग कुस्करून ठेवलं होतं ते पण आपण घालून घ्यायचं आहे. आणि सगळं छान मिक्स करायचं आपल्याला. छान परतून घ्यायचं आपल्याला. मस्त भरीत दिसते आपला. मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं सगळं. अगदी 5 मिनिटाच्या आत आपलं भरीत तयार होतं. तयार झालंय आपलं छान असं भरीत. एकदम चमचमीत लागतं. आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढूयात. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट करा, शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.